आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी सुद्धा जोर धरलाय। यावरती सुप्रिया सुळे आणि तटकरेंनी सूचक विधान केलं। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात अजित पवारांकडून कोणताही प्रस्ताव आला नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। तर राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात अनेक लोकांचं योगदान आहे, जे वेगळे झाले त्यांचंही मोठं योगदान आहे असं सुळे म्हणाल्या। दरम्यान राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव अद्याप तरी आलेला नाही, मात्र भविष्यात आमच्या विचारांशी सहमत असलेले पक्ष आमच्याशी जोडले जाऊ शकतात असं मोठं विधान सुनील तटकरेंनी केलं। त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना आता उधाण आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे। गेले 26 वर्ष या पक्षामध्ये अनेक लोकांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे। आज जे वेगळे झाले त्यांचंही मोठं योगदान राहिलेलं आहे प्रत्येकाचं। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो काही निर्णय होईल, एक तर माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मला विचारत होते की 2-3दा मुंबईला पत्रकार परिषदेत स्पष्ट केले अशा वेळची कुठली चर्चा, कुठलाही प्रस्ताव विलिनीकरणाचा किंवा इतर काय असते तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आलेलाच नाही। त्यामुळे आम्ही जे काही सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून निर्णय करतो, आमचा एक कोण त्याच्यामध्ये या विषयावरती चर्चा नाही।